सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. जय गजानन. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या विद्यमाने आपण गेले काही दिवस विविध आध्यात्मिक ग्रंथांचे महात्म्य ऐकत आहोत. उद्देश हाच की या ग्रंथांची तोंड ओळख झाल्यावर भक्तांनी या ग्रंथाच्या अभ्यासासाठी प्रवृत्त व्हावं. आज आपण अशाच एका दैवी ग्रंथाचं महात्म्य ऐकणार आहोत, ज्याला आपल्या मराठी मायबोलीचा दागिना असं गौरवण्यात येतं. ती आहे ज्ञानेश्वरी. संत जनाबाई जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल त्याला वंदन करतात. म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर ह्या टिकेसी. 750 वर्षांपूर्वी भगवद्गीतेवरील ही अतिशय गोड आणि सुलभ मराठीतील टीका, भावार्थ दीपिका, भक्ती आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवते. आज ह्या ज्ञानेश्वरीचे महात्म्य सांगण्यासाठी आपल्याला अतिशय मृदू स्वभावाच्या सौ स्मिताताई देशपांडे निरूपणकार म्हणून आपल्या भाग्याने लाभल्या आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय आपण करून घेऊया. त्या मराठी विषयाच्या MA आहेत. प्रथम श्रेणी त्यांना मिळाली आहे. BEdला सुद्धा विशेष श्रेणी आणि प्रथम क्रमांक त्यांनी चुकवला नाही. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराच्या देखील त्या मानकरी आहेत. एका प्रतिष्ठित महाविद्यालयातून त्या उपप्राचार्या म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्या विद्यालयाचं नाव आहे सिद्धार्थ वाणिज्य आणि अर्थशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय. BAच्या अभ्यासक्रमातून त्यांना संत साहित्याचा आणि श्रीमद भगवद्गीतेचा परिचय झाला आणि हळूहळू त्या अभ्यासाची गोडी वाढतच गेली. चिन्मय मिशनच्या
विविध शिबिरांमधून गीता, उपनिषद आणि श्रीमद शंकराचार्यांचे प्रकरण ग्रंथ याचा अभ्यास करण्याची सुवर्णसंधी त्यांना मिळाली. तसंच बेळगावच्या चिन्मय मिशनद्वारे योजलेला पत्राद्वारे वेदांत कोर्स त्यांनी 3 वर्षामध्ये संपूर्ण केला. अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ निरूपणकारांकडून त्यांना भागवत पुराण, शिवपुराण, रामायण ह्याच्या श्रवणाचे भाग्य मिळाले. आकाशवाणीवरील चिंतन मालिकेत देखील त्यांनी सहभाग घेतला. सध्या ठाण्यातील वृंदावन दासबोध या आध्यात्मिक ग्रुपवर दर गुरुवारी ज्ञानेश्वरीची क्रमशः ओव्यांचे निरूपण त्या करतात. या ग्रुपतर्फे रामनवमी, कृष्णाष्टमी, गीता जयंती, नवरात्री अशा सोहळ्यांचे नवनवीन संकल्पनांच्याद्वारे आयोजन केले जाते. त्यातही त्यांना निरूपणाची संधी मिळते. सभासदांना अभ्यासाला प्रवृत्त केले जाते आणि त्यांना मार्गदर्शनही दिले जाते. हे सर्व सोहळे त्यांच्या राहत्या घरातूनच होतात. त्यामुळे घर हेच मंदिर बनलं आहे. त्यांना ज्ञानेश्वरीवर बोलण्यासाठी विनंती केली आणि ती त्यांनी लगेचच मान्य केली, होकार दिला. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे त्यांच्या या सेवेसाठी सदैव ऋणी आहे. आपण त्यांना विनंती करूया की ज्ञानदेवांच्या या भाष्य ग्रंथाचं महात्म्य आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. जय गजानन. धन्यवाद. श्री परमात्मने नमः. भगवान गोपालकृष्ण आणि माऊलीच्या चरणी विनम्र अभिवादन. आपणा सर्वांना मनपूर्वक नमस्कार. श्री गजानन महाराजांच्या श्रीचरणांना अत्यंत आदरपूर्वक विनम्र अभिवादन. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांनीही महाराजांच्या सेवेची संधी मला दिली, त्याबद्दल मी अत्यंत आभार व्यक्त करते. आपला आजचा निरूपणाचा विषय आहे ज्ञानेश्वरी. अगदी थोड्या अवधीमध्ये ज्ञानेश्वरीबद्दल काही बोलणं फार अवघड गोष्ट आहे, पण तरीही ज्ञानेश्वरीतली काही सौंदर्यस्थळं आणि बलस्थानं याबद्दल काही बोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे. खरं तर घागरीमध्ये सागर सामावण्याचाच हा प्रयत्न आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगटली. 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारिली. श्रवणाचे मिसे बैसावे येऊन, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एकतरी ओवी अनुभवावी. संत नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वरीचा हा असा गौरव केलेला आहे. स्त्रियांच्या साजशृंगारामध्ये मंगळसूत्राचं जे पावित्र्य आहे, मंगळसूत्राचं जे स्थान आहे, तेच महत्त्वपूर्ण स्थान गीतेच्या टीकांमध्ये ज्ञानेश्वरीला आहे. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाशिवाय गीतेची टीका पूर्ण होऊ शकत नाही. भगवंतांनी अर्जुनाला रणांगणावर गीता सांगितली. युद्ध संपलं आणि भगवंत पुन्हा द्वारकेला गेले. पण 13व्या शतकामध्ये संन्यासाची वस्त्र घेऊन भगवंत पुन्हा आले आणि नेवाशाला जाऊन तीच गीता प्राकृत भाषेमध्ये त्यांनी कथन केली. त्यामुळे ज्ञानदेवान इतका गीतेचा गूढार्थ दुसरा कोणीही सांगू शकत नाही. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, किंवा देव म्हणे नाम्या पाही, ज्ञानदेव मीच आहे. कृष्ण तोच विठ्ठल,
आणि विठ्ठल तोच ज्ञानोबा अशी सर्व संतांची धारणा आहे, तशी श्रद्धा आहे. मंदिरामध्ये अनेक खांब असतात, पण खांबाकरता मंदिर उभारलं जाण्याची अद्भुत घटना नेवाशाला घडलेली आपल्याला बघायला मिळते. 750 वर्षानंतर सुद्धा ही ज्ञानेश्वरी पालखीतून मिरवली जाते आणि मोठे मोठे विद्वान ती पालखी आपल्या खांद्यावर वाहून नेण्यामध्ये धन्यता मानतात. श्रीमद भगवद्गीता गोंधळलेल्या मोहग्रस्त अर्जुनाला भगवंतांनी रणांगणावर केलेला उपदेश, आध्यात्मिक उपदेश, आणि तो सुद्धा काव्यात्मक, कारण ही गीता आहे, गायली गेलेली आहे. त्यामुळे आध्यात्मिक उपदेश तोही रणांगणावर आणि तोही काव्यात्मक, अशा 2 गोष्टी या गीतेच्या बाबतीत घडलेल्या आपल्याला बघायला मिळतात. जगायचं कसं, विवेक कसा करायचा, ह्या सर्व गोष्टी गीता आम्हाला शिकवते. महाभारताच्या ग्रीष्म पर्वामध्ये अध्याय 25 ते 42 अशा 18 अध्यायांमध्ये ही गीता आलेली आहे. आज 5,500 वर्षानंतरही या गीतेचं जनमानसामधलं स्थान तेवढंच अभंग असं आहे. उलट सगळ्या जगामध्ये तिचा प्रचार झालेला आहे. शंकराचार्य हे गीतेवरचे पहिले संस्कृत भाष्यकार ठरतात. त्यांचं 9वं शतक आहे आणि 13व्या शतकातली माऊली गीतेवरची प्राकृतात भाष्य करणारी पहिली टीकाकार ठरते. ज्ञानदेवांना खरं म्हटलं तर अवघं 21 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण त्या 21 वर्षामध्ये जे महान कार्य त्यांच्याकडून झालं त्याबद्दल पिढ्यानपिढ्या कृतज्ञता व्यक्त करावी अशी ही सगळी गोष्ट आहे. चांगदेव 65 हा पत्रसंवाद आहे. अमृतानुभव हा आत्मसंवाद आहे आणि ज्ञानेश्वरी हा मित्रसंवाद आहे, हा गुरु-शिष्य संवाद आहे. माऊलींची अभंगरचना ही तितकीच लोकप्रिय आहे. अवघाची संसार सुखाचा करीन किंवा मोगरा फुलला पहिलं तोगे काऊ कोकत आहे, ऋणझुणू रे भ्रमरा, ही उदाहरणं सहज आपल्या डोळ्यासमोर येतात. माऊलींनी टीका करण्याकरता ही गीताच का निवडली याचं उत्तर त्या काळच्या सामाजिक परिस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यावेळेला धर्मपंथीय आंदोलनाला ऊत आला होता. शैव आणि वैष्णव पंथांमधलं वैर टोकाला गेलं होतं. जातीभेदाने सगळा समाज दुभंगला गेला होता. मूर्तिपूजा, कर्मकांड, यज्ञयाग, व्रतवैकल्य करणं म्हणजेच धर्म अशी समजूत समाजामध्ये रूढ झाली होती. भक्तीचाच खरा अर्थ कोणालाही कळत नव्हता. अशा वेळी लोकांना विवेकाने वागण्याला प्रवृत्त करणं गरजेचं होतं. लोकांना योग्य मार्ग दाखवणं गरजेचं होतं आणि तेच काम माऊलींनी केलं. शिवाय कलीकडून गिळल्या जाणाऱ्या या सामान्य जनांना तू काहीतरी मदत कर अशी आज्ञा संतश्रेष्ठ सद्गुरू निवृत्तीनाथांनी केली आणि त्यानंतर त्यांच्याकडून जी शांत रसाची वृत्ती, शांत रसाची वृष्टी झाली, ती वृष्टी म्हणजेच ही ज्ञानेश्वरी आहे. व्यासांचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुसतू आपण जातो आहोत असं म्हणून माऊलींनी कृतज्ञता या दोघांच्या प्रती व्यक्त केलेली आहे. तरी ग्रंथलेखनाचं सगळं श्रेय ते आपल्या सद्गुरूलाच देतात. विश्व हे मोहरे लावावे
हा मनामध्ये उद्देश आहे, हा हेतू स्पष्ट आहे. तैसा माझा वाग विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभर आनंदाचे आवारू मांडू जगा. हे माऊलीचं मनोगत आहे. अवघा संसार सुखाचा करायचा आहे, देणं घेणं सुद्धा आनंदाचंच करायचं आहे. आनंदाने सगळं विश्व भरून टाकायचं आहे. आणि म्हणूनच ही टीका, गीतेची टीका माऊलींनी रचलेली आहे. आता आनंद हा ज्ञानदृष्टीने, विवेकदृष्टीनेच मिळणार आहे ना. अजून एक कारण आहे. वेद म्हणजे ज्ञान, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ज्ञानातैव तु कैवल्यम. पण वेदांच्या अभ्यासाचा अधिकार सर्वांना नव्हता. त्या काळी बंधनं होती. म्हणून माऊलीने ओवी रचली, वेदू संपन्नू होये ठाई, परी कृपणू ऐसा नाही. का बरं? वेद ज्ञानसंपन्न आहे हे तर मान्य आहे, पण मग या वेदांना कृपण म्हणजे कंजूस का म्हटलं गेलं आहे? जो कानी लागला तिन्ही वर्णाची या. हा वेद फक्त तिन्ही लोकांनाच अभ्यासाकरता खुला होता, म्हणजे त्यांनाच फक्त मोक्षाचा अधिकार. मग इतरांनी काय करावं? इतरांच्या मोक्षाची सोय माऊलींनी केली आहे. सर्वोपनिषदो गावो, उपनिषदांचं सार ज्या गीतेमध्ये साठवलेलं आहे तेच गीता तत्व माऊलींनी मराठीमध्ये सर्वसामान्यांकरता खुलं केलेलं आपल्याला बघायला मिळतं. गीतेचे 18 अध्याय आहेत, ज्ञानेश्वरीचे पण 18 अध्याय आहेत. गीतेचे श्लोक 700 आहेत आणि या 700 श्लोकांवर ज्ञानेश्वरीमध्ये 9032 ओव्या आलेल्या आहेत. माऊलीचा भर प्रतिपद टीकेवर नाही आहे. त्या पदांचा अर्थ तर स्पष्ट केलेला आहेच, पण त्यातील भावही स्पष्ट करण्यावर माऊलीचा सगळा भर आहे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरीचं खरं नाव भावार्थ दीपिका असं आहे. रीडिंग बिटवीन द लाईन्स असं आपण म्हणतो ना, ते सगळं ज्ञानेश्वरीमध्ये आलं आहे. आचार्य आणि ज्ञानदेव दोघेही अद्वैती आहेत, पण ज्ञानदेवांनी आपली वेगळी भूमिका काही ठिकाणी मांडलेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बोळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. ही नाथपंथाची परंपरा आहे. नाथपंथ ही शैव तत्वज्ञानाचीच एक शाखा आहे. जगाकडे आभास म्हणून हा पंथ पाहत नाही, तर ती शिवाची क्रीडा आहे अशी त्यांची दृष्टी आहे. दिव्यापासून दिव्याचा प्रकाश, सूर्यापासून सूर्याची प्रभा जशी वेगळी नाही, तशीच जगदीश आणि जगत यांच्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी आहे. हाच आहे माऊलीचा आवडता चिद्विलास, आणि तो त्यांनी आपल्या टीकेमध्ये स्पष्ट केलेला आहे. विश्वाला बाजूला सारावं आणि मग त्याला घ्यावं हे शक्य नाही आहे. सकट चिटो माऊलीचे शब्द आहेत. भरला घनदाट हरी दिसे ही प्रतीती आहे. काश्मीरी शैवागमाचे प्रवर्तक भाष्यकार वसुगुप्त 9व्या शतकातले, त्यांचा मोठा प्रभाव ज्ञानोबांवर आहे असं विद्वानांचं मत आहे. त्या वसुगुप्तांचे 2 ग्रंथ आहेत, शिवसूत्र आणि स्पंदकारिका, आणि या 2 ग्रंथांमध्येच हा चिद्विलास आलेला आपल्याला प्रथम बघायला मिळतो.
शैव मतामध्ये अर्धनारी नटेश्वराचं अभिन्नत्व वर्णन केलेलं आहे. अमृतानुभवामध्ये ते जास्त स्पष्टपणे वर्णन केलेलं आहे. खरं म्हटलं तर ईशावास्य इदम सर्वम हा चिद्विलासच आहे. अन्यथा तत्वमसी अहम ब्रह्मास्मी असं उपनिषदांनी म्हटलंच नसतं. म्हणजे चिद्विलास उपनिषदांपेक्षा वेगळा नाही आहे. आणि हा चिद्विलास म्हणजेच भगवंताचा ऐश्वर्य योग आहे. चैतन्याचा विलास तोच चिद्विलास. हे चैतन्य जगत रूपाने नटलंय असं ज्ञान करून घेणं आणि या जगतामध्ये असणाऱ्या याच्या यावत प्राणीजनांवर प्रेम करणं हाच आहे चिद्विलासाचा संकेत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत. गंमत अशी आहे, 16वं वरीस धोक्याचं असं तुम्ही आम्ही सामान्य जन म्हणतो, पण माऊलींनी ज्ञानेश्वरी तर 16व्या वर्षीच लिहिली. ज्ञानदेव माऊली. काय आहे सामर्थ्य या नावाचं. ज्ञा म्हणजे ज्ञानोत्तम, न म्हणजे नरोत्तम, दे म्हणजे देवोत्तम, व म्हणजे वरोत्तम, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. हे सर्व जिथे एकत्र आलेलं आहे तिथे वयाचं बंधन राहीलच कसं. म्हणून तर हे अद्भुत ग्रंथ माऊलींनी निर्माण केलेला आपल्याला बघायला मिळतो. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या अध्यायाच्या प्रारंभीच 84 ओव्यांची दीर्घ प्रस्तावना आपल्याला बघायला मिळते. आणि त्या प्रस्तावनेतून गीतेकडे बघण्याची माऊलीची दृष्टी व्यक्त झालेली आपल्याला बघायला मिळते. पहिली जी नमनाची ओवी आहे ती तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम या मंगल शब्दाने सुरुवात झालेली आहे. आपला ग्रंथलेखनाचं काम निर्विघ्नपणाने व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे. ओम या अक्षराने सगुण वस्तुरूप मंगल आणि निर्गुण वस्तुरूप मंगल या दोन्ही प्रकारचं मंगल माऊलींनी साधलेलं आहे. कारण ओम हा निर्गुण निराकार ब्रह्माचा निर्देश करतो, म्हणून तो निर्गुण वस्तुरूप मंगल करणारा ठरतो. पण त्याचबरोबर हा ओंकार स्थूलही आहे, त्यामुळे तो सगुण वस्तुरूप मंगलही करतो. गीतेमध्ये जशी समन्वयाची भूमिका आली आहे ना, त्याहून अधिक समन्वयाची भूमिका ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बघायला मिळते. सगुण निर्गुणू एको गोविंदुरे माऊलीची ही वृत्ती आहे, माऊलीची ही दृष्टी आहे. मुळामध्ये अद्वैती असूनही द्वैत पत्करून नमनाचा मार्ग माऊलीने अवलंबलेला आहे. कारण बहुजन समाजाला आध्यात्मिक उपदेश करायचा आहे, ते जे लौकिक कार्य करायचं आहे ते लौकिक कार्य लोकांच्या पातळीवर उतरूनच करायचं आहे. या ओळीमध्ये आलेले आद्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या आत्मरूपा ही सगळी पदं स्वतंत्र निरूपणाचा विषय आहेत. वेद प्रतिपाद्या असं म्हणून वेदांबद्दलची आपली आदराची भावना व्यक्त केलेली आहे. नमो या शब्दाने नमस्कार रूप मंगल केलेलं आहे. जी या शब्दाने आदर, लीनता, नम्रता वर्णन केलेली आहे. तेव्हा पहिलीच ओवी ही नमनाची ओवी अतिशय महत्त्वपूर्ण आणि थोड्या शब्दांमध्ये आपला भाव स्पष्ट करणारी आहे.
त्यानंतर गणेश वंदना येते, शारदा वंदना, गुरुवंदना, महाभारताचं गौरवही वर्णन केलेलं आहे, व्यास गौरवही त्यात आलेला आहे, गीतेची थोरवीही वर्णन केलेली आहे, श्रोत्यांनाही वंदन आलेलं आहे. त्यामुळे 84 ओव्या सहजच येणं स्वाभाविक आहे. निर्गुण निराकाराला वंदन केल्यानंतर दुसऱ्या ओवीपासून 19 ओव्यांपर्यंत आत्मरूप वाङ्मयीन गणेशाला वंदन करून माऊलीने आशीर्वादात्मक मंगल केलेलं आहे. वैदिक वाङ्मयामध्ये गणेश ही ज्ञानदात्री देवता आहे. आपण गणपतीला 4 हात मानतो, पण माऊलीचा हा गणेश जो आहे तो 6 हातांचा आहे आणि पूर्ण रूपक आहे. ते रूपक इतकं सविस्तर आलं आहे की त्यातमध्ये षड्दर्शनेही आलेली आहेत. या गणपतीचं मस्तकावरचं गंडस्थळ जो 2 आहेत त्यांना पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा म्हटलं आहे. त्या गंडस्थळावर वाहिलेली फुलं म्हणजे उपनिषद आहेत, अशी सुंदर कल्पना केली. आणि त्याहूनही या गणपतीच्या हातातला मोदक म्हणजे ब्रह्मरसाने भरलेला वेदांताचा मोदक आहे, अशी सुंदर कल्पना माऊलीने या ठिकाणी केली आहे. या गणपतीची सोंड म्हणजे विवेक आहे. मुळातच हे सगळं वर्णन बघण्यासारखं आहे. ज्या ग्रंथातून गीता आलेली आहे तो महाभारत ग्रंथ कसा आहे तर ते विवेकतरूंचं उद्यान आहे, नवरसांनी भरलेला समुद्र आहे, सुखाचं उगमस्थान आहे आणि सिद्धांताचा साठा आहे. तिथे ही भगवद्गीता आलेली आहे. म्हणजे महर्षी व्यासांनी आपल्या विशाल बुद्धीने वेदरूपी समुद्राचं मंथन केलं, लोणी काढलं आणि ते लोणी ज्ञानाग्नीवर विचारपूर्वक कढवलं आणि त्याचंच गीतारूपी शुद्ध तूप तयार झालं. आणि सनकादिकांनीही ब्रह्मेशांनीही ते आदराने सेवन केलेलं आहे. आणखीन एक सुंदर प्रसंग, नाट्यपूर्ण प्रसंग इथे येतो. शिव पार्वती दोघंजणं बसलेत, शिवचिंतनामध्ये मग्न आहेत. पार्वतीने प्रश्न केला की आपण काय चिंतन करताय, कुणाचं चिंतन करताय? ते तर हरू म्हणे नेणीजे, देवी जैसे का रूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. आपण गीतेचं चिंतन करत आहोत असं सांगितल्यावर पार्वतीने सहजच विचारलं की काय आहे ही गीता? आणि शिवानी उत्तर दिले की तुझं रूप देवी, तुझं रूप जसं नित्य नूतन आहे तसंच हे गीता तत्व ही नित्य नूतन आहे. म्हणूनच त्या त्या काळामध्ये त्या त्या काळाला अनुकूल अशा सिद्धांताची टीका या ठिकाणी गीतेतून सहजच विद्वानांनी काढलेली आपल्याला बघायला मिळते. मग त्या गीतेमध्ये कुणाला कर्मयोग दिसतो, कुणाला अनासक्ती योग दिसतो, कुणाला ज्ञानयोग दिसतो, कुणाला भक्तियोग दिसतो, पण हे सगळं गीतेमध्ये आहे. ग्रंथकार नेहमी ग्रंथाच्या आरंभी अनुबंध चतुष्टय सांगत असतो. म्हणजेच या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, या ग्रंथाचा विषय काय आहे, संबंध काय आहे आणि या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे. म्हणजे हा ग्रंथ वाचायचा अधिकारी श्रोता कोण आहे. आणि माऊलींनी उत्तर दिले, अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची ज्यांची योग्यता आहे ना ते या ग्रंथाचे अधिकारी आहेत. अर्जुनाच्या पंक्तीला बसणारे कोण? तर ऋजुत्वात अर्जुन, जो अनघा आहे, सुमती आहे, शुद्धमती आहे, जो भगवंताचा भक्त आहे तो अर्जुन. हिमालयामध्ये जेव्हा आपण बद्रीनाथ केदारनाथला वगैरे जातो तेव्हा खोल दरीमधून वर 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 सरळ वाढत गेलेली अर्जुन वृक्षांची भेट आपल्याला घडते. ते वृक्ष इतके सरळ आहेत आणि अर्जुनाचं वागणं पाहिलं की आपल्याला त्या वृक्षांना अर्जुन वृक्ष अशी संज्ञा कुणी दिली, ज्यांनी कुणी दिली त्याचं अत्यंत कौतुक वाटतं. सरळ आहेत ते वृक्ष. अर्जुनाची मनोवृत्ती ही तशीच आहे.
अजून एक गोष्ट आहे, चकोराची पिल्लं जितक्या हळुवारपणाने चांदण्यातले अमृतकण वेचतात तितका हळुवारपणा श्रोत्यांमध्ये असेल तर या ग्रंथाचं सेवन ते करू शकतील. भ्रमर कमळातले परागकण नेतात, पण कमळदळं नेणती. अशा रीतीने ग्रंथाचं सेवन करायचं आहे आणि हे ज्यांना शक्य असेल ते या ग्रंथाचे अधिकारी आहेत. मोक्षप्राप्ती हा या ग्रंथाचा हेतू आहे, म्हणजे प्रयोजन आहे, आणि मोहनिरास हा विषय आहे. म्हणूनच 18व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी अर्जुनाला विचारलं, म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये नाट्यपूर्ण सुंदर प्रसंग आहे तो, की अर्जुना गेला का मोह तुझा, का अजून आहे तुझ्या मनामध्ये? आणि अर्जुनाने उत्तर दिले, अहो कुटुंब गेला, आता काही उरला नाहीये. गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझेपणे, असं सुंदर उत्तर त्या ठिकाणी अर्जुन देतो. म्हणून 18व्या अध्यायामध्ये या गीतेला मोहरूपी महिषासुराचा नाश करणारी सप्तशती अशी सुंदर उपमा दिलेली आपल्याला बघायला मिळते. ज्ञानेशांची गुरुभक्ती ही अलौकिक आहे, त्याला तोडच नाही आहे. अशी गुरुभक्ती टोकाची कुठेही वर्णन केलेली आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे देह असताना तर गुरुची सेवा करायचीच आहे, सर्वतोपरी करायची आहे. त्याचंही वर्णन 13व्या अध्यायामध्ये सविस्तर आलेलं आहे. आचार्योपासना या गीतेच्या पदाचं स्पष्टीकरण करताना हे सगळं वर्णन आलं आहे. त्या पण आश्चर्य पुढेच आहे की देह असताना आम्ही सेवा करतो, पण देहपातानंतर सुद्धा आपण कशी गुरुसेवा करणार आहोत याचं जे वर्णन माऊलींनी केलेलं आहे ते वर्णन केवळ अद्वितीय आहे. तसं वर्णन कुठेच बघायला मिळणार नाही. निवृत्तीनाथ त्यांचे वडील बंधू आहेत, पण नंतर ते गुरु बनले आहेत. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. जैसे डोळा अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. या ठिकाणी सद्गुरूंनी जी ज्ञानदृष्टी दिली त्यामुळे धनाचा ठेवा प्राप्त झाला. पण हा धनाचा ठेवा लौकिक धनाचा ठेवा नाही आहे बरं का, हा मोक्ष धनाचा ठेवा आहे. म्हणजे ईशकृपा झाल्याशिवाय गुरुकृपा होत नाही, गुरुकृपा झाल्याशिवाय शास्त्रकृपा होत नाही, ज्ञान मिळत नाही. म्हणून जाणीतेनी गुरु भजीचे ही माऊलीची दृष्टी आहे. केवळ गुरुकृपेमुळेच आपण गीतेवर भाष्य करायला तयार झालो आहोत असं स्पष्टपणे माऊलींनी सांगितलं आहे. नाही तर मी तो मूर्खू, जरी झालो अविवेकू, माऊलींनी स्वतःचं केलेलं हे वर्णन आहे बरं का. पण तरीही हे धाडस का केलं? कारण गुरुची कृपा आहे. गुरुकृपेने नवरसाचे सागर निर्माण करण्याचं, विवेकाच्या बागा निर्माण करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आलेलं आहे असं माऊलीचं म्हणणं आहे. माऊली गुरुची स्तुती करायला लागली की ती किती करू आणि किती नको असं होतं. आपण द्वैतपद करतोय आणि ही स्तुती करतोय याचंही भान माऊलींना आहे आणि त्याबद्दल क्षमाही मागितली जाते, पण पुन्हा स्तुती सुरूच. मग अशा वेळी सद्गुरू म्हणतात की ज्ञानोबा आता पुरे, श्रोत्यांचा रसभंग करू नकोस, कथा पुढे चालू कर. आणि मग सद्गुरूची आज्ञा प्रमाण मानून कथेला पुढे आरंभ होतो. माऊलींची पंचायत अशी होते की पूर्णत्वाने गुरुचं वर्णन आपल्याला करता येत नाही, पण वर्णन करता येत नाही म्हणून गप्प बसावं का? तर नाही ना, गप्प पण बसता येत नाही. अशी सगळी ही घालमेल मनामध्ये होते. अध्याय 2, 3, 5, 7 आणि 8 या अध्यायांना प्रस्तावना नाही आहे,
ज्ञानेश्वरीमध्ये एकदम विषयाला सुरुवात झाली आहे. पण इतर 13 अध्यायांना मात्र प्रस्तावना आहे, नमन आहे. पण ती एका ठराविक साच्याची सुद्धा नाही आहेत. आणि या नमनाचं आणि प्रस्तावनांचंही वैशिष्ट्य आहे. या प्रस्तावनांचा अनेक प्रकारे माऊलींनी उपयोग करून घेतला आहे. ईशस्तवन आणि गुरुस्तवन तर त्यामध्ये आहेच, पण कधीकधी आपल्या व्याख्यानाबद्दलही त्या प्रस्तावनेमध्ये उल्लेख केलेला आहे. कधी श्रोत्यांकडे लढीवाळ हट्ट केला आहे, तर कधी श्रोत्यांची भलामण केली आहे. पहिल्या प्रस्तावनेमध्ये श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती असं म्हणून त्यांचा सन्मान केलेला आहे. आणि दुबळा मी अर्चित असे भक्ती. मी दुबळा आहे, तुम्ही महेशाच्या मूर्ती आहात, पण माझ्याजवळ बेल नाही आहे. निगुडीची पानं मी तुम्हाला अर्पण करतोय, ते तुम्ही स्वीकारा. न्यूनते पुरते अधिकते सरते अशी विनंती केली आहे. आपल्याला काही येत नाही आहे. आणि श्रोत्यांना खुश करताना ना तरी बालक बोबडा बोली, वाकुडा विचुका पावली, ते चोज करून माऊली रिचे जेवी. आपल्याकडे अज्ञानी बालकाची भूमिका घेतली आहे आणि श्रोत्यांना मायबापाच्या रूपामध्ये माऊलींनी पाहिलं आहे. मग तो मुलगा, छोटा मुलगा वेडा वाकडा बोलतो, बोबडा बोलतो, चालता चालता धपकन पडतो, पण आईवडिलांना त्याचं कौतुक वाटतं ना. माऊली म्हणते मी पण अशीच अजाण बालकाच्या रूपामध्ये तुमच्यासमोर उभा आहे आणि तुमच्या कृपेची याचना मी करतोय. ही नम्रता, हा विनय भाव पावलो पावली आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळतो. तो स्थायी भाव आहे ज्ञानेश्वरीचा, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. पण त्याचबरोबर अगदी क्वचित अत्यंत आत्मविश्वासपूर्ण असे उद्गारही माऊलीच्या तोंडून निघताना बघायला मिळतात. आपल्याला सगळ्यांना माहीत असणारी ओवी आहे, माझ्या अमृताचे बोलू कौतुके, माझ्या मराठीची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. माऊलीची ही प्रतिज्ञा आहे आणि ही प्रतिज्ञा माऊलींनी या ग्रंथामध्ये पूर्ण केली आहे. ज्ञानेश्वरी इतकी अमृत मधुर वाणी दुसरीकडे नाही बघायला मिळत. इतकी मधुरता या शब्दांमध्ये आहे. त्याचा अनुभवच प्रत्यक्ष घ्यावा. आंबा किती गोड आहे हे केवळ शब्दांनी वर्णन करणं खोटंच आहे की नाही. त्याच्यापेक्षा घ्यावा तो आंबा आणि खावा, स्वतः अनुभव घ्यावा. माऊली कोणतीही गोष्ट रूप करून दावू असं म्हणते. आता रूप करून दावू म्हणजे काय, तर ती मूर्त रूपामध्ये तुमच्यासमोर मी मांडेन. रूप करणं म्हणजे डोळ्यासमोर त्या गोष्टीची मूर्ती उभी करणं. विषय तत्वज्ञानाचा आहे, सिद्धांत प्रतिपादनही आलेलं आहे. आता तुम्ही सांगा, प्रेम, दया, शांती या गोष्टी काय आपल्याला बोटांनी दाखवता येतात का? त्यांची काही मूर्ती आहे का? नाही. पण माऊली असं काही वर्णन करते की ते आपल्या डोळ्यासमोर मूर्त रूपात उभे राहतात. आता बघा, ज्ञानारूप दाऊ, अहिंसे रूप की जैल. अहिंसेचं रूप मी आता तुम्हाला सांगतो. आर्जव रूप करू, एवढंच नाही तर अज्ञानाही कौतुके रूप केले. अज्ञानाचं सुद्धा यथासांग वर्णन माऊलींनी या ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि हे सगळं साध्य करण्याकरता दृष्टांताचा आधार माऊलींनी वारंवार घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. आपण पाहिलं की ज्ञानेश्वरीमध्ये 9032 ओव्या आहेत.
पण जवळजवळ 3,500 दृष्टांत ज्ञानेश्वरीत आलेले आहेत. थक्क व्हायला होतं. केवळ एकच दृष्टांत दिला आणि माऊली थांबली असं कधीही घडत नाही. एकामागून एक 10, 12, 15 दृष्टांताची रेशमी लढीप्रमाणे उलगडत जाणाऱ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. रेशमाची लढ उलगडावी तसे हे दृष्टांत एकामागून एक आपल्या समोर येतात आणि ती मालिका सुरू होते. बरं, या दृष्टांत मालिकांना विषयाचं बंधन आहे का? अजिबात नाही. शेतीविषयक अनेक दृष्टांत ज्ञानेश्वरीत आलेले आहेत. एक फार सुंदर ओवी आहे. माळीये जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले, तया पाणी या ऐसे केले हो आवेगा. 12व्या अध्यायातली ओवी आहे. या ओवीमध्ये आपल्या डोळ्यासमोर चित्रच उभं राहतं. मळा आहे, तो पिकलेला आहे, मोठेचं पाणी वाहत आहे, झुळझुळ पाणी वाहत आहे. पण ते मोठेचं पाणी कधी माळ्याला सांगतं का की मला याच बाजूला जायचं आहे, मला याच झाडांना जायचं आहे, मला त्याच बाजूला जायचं नाही आहे, मी इकडे जाणार नाही, मी त्याला फुलवणार नाही? नाही. जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले. हा निवांत शब्द काय सुंदर आहे हो, फार सुंदर शब्द आहे. आपण केव्हा निवांत असतो? जेव्हा मनातला आकांत थांबतो तेव्हा निवांतपणा मनाला येतो. आणि माऊलींनी तसंच निवांत व्हायचं असा उपदेश केवळ अर्जुनाला नाही बरं का, अर्जुनाचं निमित्त आहे. हा खरं म्हणजे उपदेश आम्हाला आहे. काय सुंदर उपदेश. असे शेतीविषयक अनेक दृष्टांत आलेले, लोकव्यवहारही त्यात आला आहे, पुराणातलेही दाखले आहेत, पुराणातल्या कथांचाही आधार घेतलेला आहे. आता आणखीन एक ओवी बघा. का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे. अहो, भूमीमध्ये पाणी आहे का हे बघण्याकरता काही प्रत्येक ठिकाणी खोदण्याची गरज आहे का? माऊली म्हणते काही गरज नाही आहे. त्या भूमीतून वर आलेला जो छोटासा कोंब आहे ना, तो मऊ लुसलुशीत लवलव, काय सुंदर शब्द आहे, कोंभाची लवलव. त्या भूमीतून उगवलेल्या कोंभाची जी लवलव आहे ती त्या भूमीमध्ये पाणी आहे हे आपल्याला दाखवून देतो. तसंच कुलीन माणसाचा कुलीनपणा कसा दिसतो, कसा व्यक्त होतो? अहो, त्याच्या आचारातून, त्याचं वागणं, बोलणं, हसणं, उठणं, बसणं, बघणं, या सगळ्यातून ती कुलीनता व्यक्त होते. अजून एक फार सुंदर दृष्टांत आहे. मोराचा पिसारा आपल्याला माहिती आहे. त्या पिसाऱ्यामध्ये अनेक पिसं असतात आणि त्या सगळ्या पिसांमध्ये एक एक डोळा असतो. पण तुम्ही सांगा, त्या डोळ्यांना दृष्टी असते का? नाही. म्हणजे कितीही डोळे त्या पिसाऱ्यामध्ये असले तरी ते सगळे दृष्टीहीन असल्यामुळे व्यर्थच असतात. मुद्दा असा आहे की अध्यात्म ज्ञानाशिवाय इतर लौकिक ज्ञान व्यर्थ आहेत असं माऊलीला स्पष्ट करायचं आहे. आणि मग शेणाची हुबेहूब दिसणारी फळं, तो कडू दुधी कितीही गुळांनी लिंपला, त्याला गुळ फासला तरी काय उपयोग? काहीच उपयोग नाही. कित्येकदा विरोधी प्रतिमा सुद्धा माऊलींनी योजलेल्या आहेत आणि त्या बघितल्या की आपण चकित होतो. आता दिव्याचं उदाहरण घ्या. दिवा म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान, हे समीकरण आपल्याला माहिती आहे. म्हणूनच दीप प्रज्वलन केलं जातं. पण दिव्याची दुसरी बाजू आपण कधी लक्षात घेतली आहे? अहो बघा, हा दिवा वात खातो,
हा दिवा तेल जाळतो, ठेवाल तिथे काजळी निर्माण करतो, वाऱ्याने विझतो आणि चुकून जर कुठे लागला तर एक काडीही उरू देत नाही. आणि याच दिव्याची ही बाजू तामसी लोकांचं वर्णन करण्याकरता माऊलीने घेतली आहे. समुद्र हा मर्यादा पालनाकरता प्रसिद्ध आहे. अहो पण हा समुद्र जेव्हा मर्यादा ओलांडतो तेव्हा सुनामीचा अनुभव आपल्याला आहे, वेगळं वर्णन करण्याची गरज नाही. तामसी कर्म सुद्धा असंच असतं, मर्यादा ओलांडणाऱ्या त्या समुद्रासारखं. केव्हा तरी ज्ञानेश्वरीमध्ये नर्म विनोदही आपल्याला बघायला मिळतो. मस्तक पांघुरेले तव तळवटी उघडे पडले, घर मोडूनी केले मांडव पुढे. डोळ्यासमोर चित्र उभं राहतं की नाही, डोकं झाकायला गेला तर पाय उघडे पडले, पाय झाकायला गेला तर डोकं उघडं पडलं. पुढची ओळ फार महत्त्वाची आहे. मांडव घालायचा होता घरापुढे, मग काय केलं, अहो घरच मोडलं. म्हणजे आपण म्हणतो ना, कमरेचं सोडून डोक्याला बांधणं. अविचारी अज्ञानी लोकांचं वागणं वर्णन करणं चाललंय. 9व्या अध्यायामध्ये ज्यांना देवाची कल्पना नाहीये, देवाची निश्चित दृष्टी नाहीये देवाकडे पाहण्याची, त्यांचंही वर्णन आलं. तो भक्त सगळ्या देवतांकडे धावाधाव करतो. शंकराला दूध पाणी बेल व्हायला धावतो, नागोबाला नागपंचमीला पूजा करतो, दूध लाह्या वाहतो, चतुर्थीला गणेशाचा अभिषेक, रुद्राभिषेक, चतुर्थीला अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक घालतो, चतुर्दशीला अंबे तुझ्याच गो माये असं म्हणून साष्टांग लोटांगण देवी पुढे घालतो. पण या सर्व देवता या एकाच तत्वाने युक्त आहे. ते परमतत्व या सगळ्यांमध्ये विराजमान आहे, हे मात्र त्याच्या लक्षात येत नाही. सामाजिक दर्शन त्यावेळचं सुद्धा ज्ञानेश्वरीत आपल्याला बघायला मिळतं. आधी फी घेऊन नंतर उपचार करणारे वैद्य त्या काळात पण होते बरं का. नाडणारा सावकारही होता आणि वय वाढलेली वेश्या आहे, रूप गेलेलं आहे, पण तरीही गिऱ्हाईकाला आकर्षित करण्याकरता ती कसा नट्टापट्टा करते, याचं जे वर्णन माऊलीने केलं आहे ना, ते पाहिलं की आपण चकित होतो. 9व्या अध्यायामध्ये त्या कर्मकांडी लोकांची, सकाम कर्म करणाऱ्या त्या लोकांवर टीका करताना उपरोधाची धार लेखणीला चढलेली दिसते. माऊली वर्णन करतात की यज्ञाच्या शिड्या लावून हे लोक स्वर्गाला जाण्याचा प्रयत्न करतात. स्वर्गामध्ये ऐश्वर्य आहे, चैन आहे, पण पुण्य संपलं की पुन्हा ये रे माझ्या मागल्या, हे त्यांच्या लक्षात येत नाही. ज्ञानेश्वरीतली ओवी फक्त 3.5 चरणाची आहे. शब्द कमी आहेत, मोजकेच आहेत, पण या शब्दांचं अर्थ सामर्थ्य मात्र प्रचंड आहे. डोळ्यासमोर हुबेहूब चित्र वर्णन करण्याचं सामर्थ्य या शब्दांमध्ये. प्रत्येक ओवीमध्ये आलेला तो शब्द अगदी परिपूर्ण असा अर्थ व्यक्त करताना आपल्याला दिसतो. 13व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच क्षेत्राबद्दलची चर्चा आलेली आहे. प्राणवादी, प्रकृतीवादी, संकल्पवादी, काळवादी, निसर्गवादी असे सगळेच त्या ठिकाणी आलेले आहेत आणि तावातावाने आपली भूमिका मांडतायत. आम्हाला विचारा क्षेत्र म्हणजे काय, आम्ही सांगतो, त्यांना माहिती नाही, आम्हाला माहिती आहे, अशी भाषा या सगळ्यांची आहे. हे सगळं माऊलीने केलेलं वर्णन वाचलं की आज टी व्हीवर चालणाऱ्या राजकीय चर्चांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
अनेक राजकीय पुढारी एकाच विषयावर मत मांडण्याकरता येतात, वाद घालतात, हमरीतुमरीवर येतात. त्यात एक अँकर असतो. इथे सुद्धा अँकरच्या भूमिकेत माऊली आहे आणि तिथे जसं संपादकीय भूमिका नंतर सांगितली जाते, माऊलीचा भगवंतसुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगतो की तुझं सांगो साध्यन तुची मीच आता. अर्जुना, ही सगळी गरमागरम चर्चा तू ऐकलीस, पण आता क्षेत्र म्हणजे नेमकं काय आहे ते मीच तुला सांगतो. आणि हे सगळं वर्णन वाचलं की हसू उमटल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वरीतल्या भाषेचा कल हा उकाराकडे आहे. म्हणजे तुम्ही अभंग सहज बघाल, पहिलं तोगे काऊ, कावळा नाही काऊ. अळूमाळू, अळूमाळू हा तर अतिशय सुंदर असा शब्द माऊलीचा लाडका आहे, अनेक वेळा ज्ञानेश्वरीत येतो. अळूमाळू, परिमळू, झुळूकला असे सगळे शब्द जे आहेत, किंवा पहिलीच ओवी बघा, पुत्रच नाही हे मोही तू, अर्जुन असे पुछ तू, सगळीमध्ये उकार आला आहे. आणि हा उकार कमालीचा गोड वाटतो, छान वाटतो. रसात्मकता हा काव्याचा प्राण आहे. 9 रस आहेत. शृंगार रस हा रसांचा राजा मानला जातो. पण ज्ञानेश्वरीमध्ये शृंगाराचा माथा पाय ठेवून शांत रस सिंहासनावर विराजमान झालेला आपल्याला बघायला मिळतो. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये शांत रस झुळझुळ झुळझुळ एखाद्या झऱ्यासारखा वाहत असताना आपल्याला दिसतो. 11व्या अध्यायामध्ये सर्व रसांची हजेरी लागली आहे. माऊलीने आधीच सांगितले की शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. शांतरसाच्या घरी अद्भुत पाहुणेरा आलेला आहे, कारण विश्वरूप दर्शन तिथे होणार आहे. पण इतरही रसांना मान मिळालेलं आहे. इतरही रस तिथे आलेले आहेत. कशाप्रमाणे? अहो, नवरा नवरीचं लग्न होतं, पण जे काही वऱ्हाडी जमतात त्या वऱ्हाड्यांना सुद्धा लुगडी लेणी मिळतातच की नाही, तसंच या ठिकाणी इतर रसांना सुद्धा मान मिळालेला आहे. अगदी सुरुवातीलाच भगवंताला मला विश्वरूप दाखव असं म्हणू का नको, या संभ्रमामध्ये अर्जुन पडलेला आहे. विश्वरूप बघण्याची अत्यंत इच्छा आहे. भगवंत आपल्या समोर आहेत. अहो, पण आतापर्यंत कुणीच ते विश्वरूप दाखव असं म्हटलं नाही आहे. मग आपण कोण असे मोठे लागून चाललोत की भगवंतांनी आपल्याला विश्वरूप दाखवावं? ती जी दोलायमान स्थिती अर्जुनाची माऊलीनी वर्णन केली आहे ना, ती अप्रतिम आहे. मुळातच बघावी ती. बरं, शेवटी राहावलं नाही, विश्वरूप दाखव असं म्हटलं. पण त्यातही किती नम्रता आहे. प्रश्न कसा विचारावा हे अर्जुनाकडनं आम्ही शिकावं. अर्जुन म्हणतो की भगवंता, विश्वरूप बघायची इच्छा आहे. मला माहिती नाही माझी योग्यता आहे की नाही ते बघण्याची. तूच ठरव काय ते. माझी योग्यता नसेल तर ती योग्यता तू दे, हा खरा आतला अंतस्थ हेतू आहे. आणि भगवंताने खरोखरच दिव्य दृष्टी अर्जुनाला दिली आणि ते विश्वरूप अर्जुनाला दिसलं. कौतुक वाटलं. अद्भुत होतं ते सगळं. पण ते कौतुक फार काळ टिकलं नाही. त्याची उग्रता, त्याची भयानकता, त्याचा बिभत्सपणा हे सगळंच अतिशय त्रासदायक ठरायला लागलं. एक वेळ तर अशी झाली की त्या विक्राळ रूपाच्या जबड्यामध्ये सैन्य, रथी, महारथी वेगाने जात असलेले अर्जुनाने पाहिले आणि अर्जुनाच्या पायाची जमीन सरकली. भगवंताने ओळखलं अर्जुन घाबरला आणि मग सांगितले की अर्जुना, तुम्ही पांडव ह्यापासून बाजूला आहात बरं का.
आणि हे वाकल्यावर अर्जुनाचा जीवात जीव आला. हे सगळंच वर्णन इतकं रसपूर्ण आहे की त्याला तोड नाही. खरोखरच नवरसांचे सागर माऊलींनी निर्माण केलेत आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण केलेली आपल्याला बघायला मिळते. पण तरीही भक्तिरस आणि शांतरस, कारण भक्तीमध्ये शांतरस आहे, हा या ग्रंथाचा स्थायी भाव आहे. बोलण्याच्या ओघामध्ये अनेक सुभाषित वजा वाक्यही ज्ञानेश्वरीमध्ये सहज येऊन जातात. आता आक्रोशे वीण क्षमा. ज्या ठिकाणी आक्रोश न करता माफ केलं जातं त्याला क्षमा असं म्हणायचं. आम्ही क्षमा करतो, पण मनातला आक्रोश थांबतो का आमचा? माऊलीने आमच्या पुढे आरसा धरलाय. बघा, तुमच्या मनातला आक्रोश जर गेला नसेल तर ती क्षमा नाही. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत बास, हाच भक्ती योग. आता दया ते ऐसी, पूर्ण चंद्रिका जैसी. दयेचं वर्णन करताना पूर्ण चंद्राच्या त्या चांदण्याचं वर्णन केलंय. अहो, ते चांदणं भेदभाव करतं का? उच्च नीच, अडाणी, शिकलेला, श्रीमंत, गरीब, काही भेदभाव नसतो. कुणीही यावं आणि ते चांदणं अनुभवावं. दया पण तशीच आहे. भेदभाव न करता जी केली जाते ती दया. समत्व योग उच्चते, गीता सांगते. माऊली त्याचं सुंदर भावानुवाद करते. समत्व चित्ता चेतेची सार जाण योगाचे. मन आणि बुद्धी यांचं ऐक्य होऊन जिथे चित्त शांत राहतं तेच खरं समत्व. माऊलीचं मनुष्य स्वभावाचं निरीक्षण आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. चौफेर येते निरीक्षण. त्यामुळे त्याचं प्रत्येकाने चित्रण ज्ञानेश्वरीत आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे स्थितप्रज्ञाचं वर्णन, ज्ञानी भक्ताचं वर्णन, गुणातीताचं वर्णन, हे सगळं केलेलं आपण समजू शकतो. अहो, पण आसुरी वृत्तीच्या, तामसी वृत्तीच्या माणसाचं सुद्धा इतकं सुंदर वर्णन माऊलीने केलंय की ज्याचं नाव ते. काय असतं या माणसांचं मत? ते असं म्हणतात की श्रीमंतांना मारून पैसे घेणं हे जर पाप असेल तर मारणं हे पाप आहे, पण त्यांची संपत्ती आपल्याला प्राप्त होते हे पुण्यफळ नाही का? चोरी करून मिळालेली संपत्ती ही काही विषप्रद ठरते असं नाही. धन ते धनच, पैसा तो पैसाच. मग तो तुम्ही चोरी करून मागवा, चोरी करून मिळवा, नाहीतर आणखीन वेगळ्या मार्गाने मिळवा. तुम्हाला जे उपभोग घ्यायला मिळणार आहे तो मिळणारच आहे त्या पैशाने. अशा युक्तिवादाने चार्वाकांचं जे तत्वज्ञान आहे, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, तो चार्वाकांचा नास्तिकवाद माऊलींनी वर्णन केलेला आहे. काय आहे की प्रत्येकाच्या पातळीवर माऊली येते आणि त्यांचं मनोगत जाणते आणि त्याचं प्रत्येकारी चित्रण आपल्याला बघायला मिळतं. ज्ञानेश्वरीतले संवाद हे तर अप्रतिम आहेत. ज्ञानेश्वरीतलं ते सगळ्यात मोठं बलस्थान आहे. प्रत्यक्ष गीतेमध्ये फक्त कृष्णार्जुनाचा संवाद आलाय. धृतराष्ट्र पहिला एकच श्लोक त्याच्या तोंडी आहे, पुन्हा धृतराष्ट्र काहीही बोलत नाही. संजय वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत आहे, त्यामुळे तोही काही संवाद असा करत नाही. पण ज्ञानेश्वरीमध्ये मात्र संवादाचे अनेक पदर आलेले आहेत. म्हणजे कृष्ण अर्जुनाचा संवाद आहेच, पण संजय धृतराष्ट्राचाही संवाद आहे, माऊली आणि निवृत्तीनाथांचाही संवाद आहे, आणि माऊली आणि संत सज्जनांचाही संवाद आहे. या 4 संवादरूपी पदरांचा गोप ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत सुंदर असा विणला गेलेला आहे. संवादाने घडतं काय?
त्या संवादाने कथेला चटपटीतपणा येतो, कथा प्रवाही होते, पुढे पुढे जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद बोलणारी जी व्यक्ती आहे, संवाद बोलणारं जे पात्र आहे, त्या पात्राच्या व्यक्तिमत्वाचं यथार्थ दर्शन या संवादामुळे आपल्याला घडतं. त्या पात्राची वृत्ती स्पष्ट होते. आता पहिलीच ओवी बघा ज्ञानेश्वरीतली. मामका पांडवा शैव किम कुर्वत संजय, असं धृतराष्ट्रांनी संजयाला विचारलं. पण आपली मुलं आणि पांडवाची मुलं असा भेद त्या धृतराष्ट्राच्या बोलण्यातून स्पष्टपणे व्यक्त होतो. त्यांनी पंडूच्या मुलांना आपली मुलं मानलेलं नाही आहे, म्हणून पंडीची मुलं वेगळी आणि आपली मुलं वेगळी. बस नेमकी हीच गोष्ट माऊलीने टिपलेली आहे. आणि पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू, एकच ओळ, पण धृतराष्ट्राच्या स्वभावाचं पूर्ण चित्रण करणारी ही ओळ आहे. दुर्योधनाच्या सर्व कृत्यांमध्ये, वाईट कृत्यांमध्ये संमती देणारा धृतराष्ट्र या ठिकाणी आपल्याला आठवतो. संजय वृत्तनिवेदक आहे. वृत्तनिवेदक हा खरं तटस्थ असायला पाहिजे, पण माऊलीचा संजय असा तटस्थ राहूच शकत नाही. तो श्रीकृष्णाचा भक्त आहे. त्याचं श्रीकृष्ण प्रेम लपून राहिलेलं नाही. तो स्वामीनिष्ठ आहे बरं का. त्यामुळे धृतराष्ट्राच्या काही गोष्टी त्याला पटत नाही आहेत, पण हा आपला स्वामी आहे, त्यामुळे आपण वाईट बोलता कामा नये याचंही भान संजयाला आहे. आपला हा स्वामी केवळ चर्मचक्षूंनीच आंधळा नाही आहे, तर अंतर्दृष्टीनेही तो तेवढाच आंधळा आहे, असं नाईलाजाने संजय बोलून जातो. कुठेतरी त्याला महिषाची उपमा पण देतो. तो म्हणतो, अहो इकडे अमृताची वृष्टी होतीये आणि हा माझा स्वामी गेलाय कुठेतरी, तो कोरडाच. या ज्ञानेश्वरीमध्ये आलेले कृष्णार्जुनाचे संवाद केवळ अप्रतिमेत, त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. कृष्ण आणि अर्जुन, भक्त आणि भगवंत, पण त्याच्या आधी बराच काळ जिवलग मित्र या रूपामध्ये आपल्या समोर येतात. अगदी 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुन चिडलाय बरं का, रागवलाय. कारण 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी आधी सांख्ययोग सांगितला आणि नंतर कर्मयोग सांगितला. आणि अर्जुनाला तर संन्यास घेऊन निघून जायचं होतं युद्ध न करता. त्यामुळे त्यातलं मर्म लक्षात न घेताच चिडलेला अर्जुन आपल्या या जिवलग मित्राला काय ऐकवतो. तरी माते केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्रामू करी, ये लाजसीना महाघोरी कर्मी सुता. एक जिवलग मित्र दुसऱ्या मित्राला ऐकवतोय, चिडलाय. अरे तू कर्म करू नकोस असं एका ठिकाणी मला सांगतो, आणि नंतर पुन्हा युद्ध कर असंही तू सांगतो. युद्धासारखं घोर कर्म कर असं सांगायला अरे तुला लाज कशी वाटत नाही. ये लाजसीना महाघोरी कर्मी सुता. चिडलाय अर्जुन. एक जिवलग मित्र ज्या पद्धतीने आपल्या मित्राशी बोले, अगदी तसाच हा अर्जुन कृष्णाबरोबरशी बोलतोय. म्हणजे वैद्याने पथ्य सांगावं आणि औषध म्हणून विषच द्यावं, तसा तो प्रकार भगवंता तू केलेला आहेस बरं का. आणि मग नंतर अर्जुन कृष्णाला दटावतोय, आई के देवा. कृष्णा आता ऐक, मी आधीच गोंधळलेलो आहे, तुझा सल्ला मागायला आलेलो आहे, पण मला तू सल्ला कसा द्यायचा, भावार्थू आता न बोलावा, संक्षिप्तपणाने संकेत रूपाने आता मला तू काहीही सांगू नको. मग कसं सांग, तर मला सोप्या पद्धतीने सांग.
जे काय तुला सांगायचं असेल तर विवेकू सांगावा मराठाजी, माऊलीचे शब्द आहेत. अरे मला समजेल असं सांग, सोप्या भाषेत सांग. आणि खरं ना, माऊलींनी सुद्धा अत्यंत सोप्या भाषेत हा सगळा उपदेश तुमच्या आमच्याकरता सांगितला. खरं तर अर्जुन हे निमित्त आहे, आपल्याच कल्याणाची चिंता या ठिकाणी आहे. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन पाहिल्यानंतर अर्जुनाला कळून चुकलंय की ज्याला आपण आपला मित्र, जिवलग मित्र मानतो तो परब्रह्म परमात्मा आहे. आणि मग सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, या श्लोकांचं जे काही विवरण माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केलं आहे ते अप्रतिम आहे. डोळ्यामध्ये अश्रू दाटलेले आहेत, कंठ सद्गतीत झालेला आहे, दोन्ही हात जोडलेले आहेत आणि अत्यंत पश्चातापदग्ध अशा स्थितीमध्ये अर्जुन कृष्णापुढे क्षमा याचना करतोय. त्याला सगळे मागचे प्रसंग आठवत आहेत. विहारशय्यासनभोजनेषु, या प्रत्येक वेळेला किती उपमर्द आपण केला कृष्णाचा, पण तो अनावधानाने घडलाय. म्हणून कृष्णा तू मला माफ कर. शब्द उच्चारणं सुद्धा मुश्किल होत आहे, पण माफी मागितल्याशिवाय राहवत नाही आहे. माऊलींनी वर्णन केलं आहे की भगवंताला या अर्जुनाचं पिसं लागलं आहे. अहो, हा अर्जुन जे जे करायला सांगतो ना ते सगळं भगवंत करतो, त्याचे सगळे हट्ट पुरवतो. म्हणजे तो जर रुसला तर हा त्याचा रुसवा काढायला जातो, तो जर रागवला तर भगवंत त्याचा राग सहन करतो. कशाप्रमाणे माऊलींनीच वर्णन केलं आहे की प्रेयसीच्या प्रेमामध्ये वेडा झालेला तो प्रियकर जसं तिच्या तालावर नाचतो तसं हा भगवंत अर्जुनाच्या तालावर नाचतोय. भक्त आणि भगवंत प्रेमाचं इतकं सुंदर वर्णन दुसरीकडे नाही बघायला मिळत. पायिकू पाठीशी घातला आपण पुढा उभा राहिला. अहो, या कृष्णाने अर्जुनाच्या घोड्यांचा खरारा केलेला आहे. अर्जुन विश्रांती घेतोय आणि कृष्ण त्याची सेवा करतोय, त्या घोड्यांची सेवा करतोय. हे दृश्यच आपल्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण करणार आहे. पहिला अध्याय हा एखादा चित्रपट बघावा असं आपल्या डोळ्यासमोर येतो. पहिला शॉट धृतराष्ट्रावर आहे बरं का या चित्रपटाचा, संजय आणि धृतराष्ट्र, कारण धृतराष्ट्राने प्रश्न विचारला आहे. मग नंतर कॅमेरा दुर्योधनाकडे वळतो. दुर्योधनाच्या सैन्याचं त्या रणक्षेत्रावर चाललेल्या रण, भेदी, नगारे, त्या सगळ्यांचं स्वभावोक्तीपूर्ण असं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि मग मात्र कॅमेरा एका सुंदर दृश्याकडे वळतो. तो दिव्य रथ पांढऱ्या शुभ्र घोड्यांनी युक्त असलेला, ज्याच्यामध्ये युद्धोत्सुक असा धनुर्धारी अर्जुन उभा आहे आणि त्या रथाचं सारथ्य करणारा भगवान श्रीकृष्ण यांचं दर्शन आपल्याला घडतं आणि आपल्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. असं हे सगळं ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य आहे. अजून एक गोष्ट ज्ञानेश्वरीत आहे, 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी जागृतीचं जे वर्णन माऊलींनी केलेलं आहे ना, तसं वर्णन दुसरीकडे कुठेही नाही आहे. शुचौदेशे प्रतिष्ठाप्य या श्लोकाच्या विवरणानंतर माऊलीच्या निरूपणाची गाडी अगदी सावकाश कुंडलिनी जागृती या विषयाकडे वळलेली आहे. 6 चक्रांचं भेदन सहस्रकार चक्रापर्यंत त्या कुंडलिनीचा सगळा प्रवास माऊलींनी इतका सविस्तर वर्णन केलेला आहे, आपण स्तंभित होतो.
दोन गोष्टी आपल्याला कळतात की हे सगळं वर्णन माऊलीच्या अनुभूतीचं आहे, हे स्वप्रतीतीचं वर्णन आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला आलेला तो दिव्य अनुभव तितक्याच समर्थपणाने समोरच्याला सांगण्याचं सामर्थ्य माऊलीमध्ये आहे. शब्द आणि अर्थ हात जोडून माऊली पुढे उभे आहेत. आणि म्हणून तर ते आपल्याला सगळं कळतं. आपण त्याची प्रत्यक्ष प्रचिती घेऊ शकत नाही, पण कल्पनेने आपण ते सगळं जाणू शकतो. पिंडे पिंडाचा ग्रासू हा नाथ पंथीचा संकेतू, परी दाऊनी गेला उद्देशू महाविष्णू. नाथ संकेताचा दंशू, दाऊनी गेला उद्देशू महाविष्णू. या ठिकाणी आलेला हा उल्लेख, ही ओवी फार बोलकी आहे. आणखीन स्पष्टीकरणाची गरज तिथे नाही आहे. ज्याची कुंडलिनी जागृत झालेली आहे त्या सुद्धा सिद्ध पुरुषाचं वर्णन माऊलीच करू जाणे. कनकचंपकाचा कळा, अमृताचा पुतळा, नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा. काय शब्द येतो एक एक. सिद्धाचं हे वर्णन केवळ आपल्याला स्तब्ध करणार आहे. खरं म्हणजे हे सगळंच वर्णन आपण जेव्हा वाचतो ना, तेव्हा आपली मती गुंग होते, आपण स्तब्ध होतो आणि अंगावर काटा येतो. अरे काय हे वर्णन आहे, ज्याचा हा अनुभव माऊलींनी घेतलेला आहे. सगळंच कल्पनेच्या पलीकडचं आहे. अजून एक गोष्ट आहे ज्ञानेश्वरीत. सूर्य स्थिर आहे आणि सगळे ग्रह पृथ्वीसह त्या सूर्याभोवती फिरतात. हा शोध कुणी लावला? तुम्ही एकमुखाने सांगाल, कोपर्निकसने. पण हे खरं नाही बरं का. त्याचं शतक 16वं आहे कोपर्निकसचं. पण 13व्या शतकामध्ये माऊलींनी लिहिलेली ही ओवी बघा. उदो अस्तु चैनीप्रमाणे न चालता सूर्याचे चालणे. नैष्कर्म्य स्थितीचं वर्णन चाललेलं आहे, त्याला उपमा दिली आहे सूर्याची. न चालता सूर्याचे चालणे, हे शब्द महत्त्वाचे आहेत. सूर्य चालत नाही हे माऊलीला माहिती आहे. पण आम्ही मात्र बोलताना काय म्हणतो? सूर्य उगवला, सूर्य वर आला, सूर्य मावळला, सूर्य कलला. खरं म्हणजे न चालणाऱ्या सूर्यावर चालण्याचा आरोपच आम्ही करत असतो. आणि खरं म्हणजे चालतंय कोण, फिरतीये कोण? तर पृथ्वी. पण आरोप मात्र सूर्यावर होतोय आणि ते माऊलींनी स्पष्टपणाने इथे सांगितलंय. विमान म्हटलं की राईट बंधू. अहो, पण ही ओवी बघा. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले की. माऊलीने भिंत चालवली, त्याचं रहस्य या ओवीत आलेलं आहे. अभ्यासाचे निबळे. वाघ, साप या हिंस्र प्राण्यांना सुद्धा आपल्या कयामध्ये ठेवणं केवळ अभ्यासाने शक्य आहे. विजेचा शोध मायकेल फॅरेडेनी लावला. पण ही ओवी बघा ज्ञानेश्वरीत आलेली. तया उदकाचेनी आवेशे लखलखीत तेज दिसे, तया तेजा माझी असे सलील काही. पाण्यापासून वीज निर्माण करता येते हे माऊलीला माहीत होतं. आणि निर्माण झालेल्या त्या विजेमध्ये पाणी नसतं हेही माऊलीला माहीत होतं. रासायनिक प्रक्रियेने कथिलापासून चांदी बनवता येते, माऊलीला माहिती आहे. मात्रेचेनी मापे जैसे दिव्याौषध घापे, का कथिलाचे की जे रूपे रस भावनी. योग्य मात्रेमध्ये जसं औषध द्यावं तसं योग्य प्रमाणामध्ये जर आपण रासायनिक प्रक्रिया केली तर कथिलाची चांदी होऊ शकते. आणि पितळेचं सोनं करण्याचे
उल्लेखसुद्धा ज्ञानेश्वरीत अनेक वेळेला येतात. अहो त्या पितळेमधलं, त्या पितळाच्या गोष्टीमधलं, त्या धातूमधलं हीनपणा दूर केला की सोनं आहेच त्यात. गुरुत्वाकर्षण म्हटलं की न्यूटन आपल्या डोक्यामध्ये पक्का आहे, पण हे खरं नाही बरं का. फळाची या तरूची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे जीव मात्रा अशेखा खालवती ते. गुरुत्वाकर्षणाचा नियम माहीत असल्याशिवाय त्या तरूची शाखा जमिनीकडे वळते, लवते, हे माऊलींनी कसं वर्णन केलं. ज्ञानेश्वरीमध्ये कॅमेरा आलाय, चित्रपट आलाय, घड्याळ आलंय. बघा ना, उपजे ते नासे, नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. घटिका यंत्र म्हणजे वाळूचं घड्याळ, माहिती आहे माऊलीला. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान आहे, विज्ञान आहे. माऊली केवळ संत आणि योगी यांची गुरु नाही आहे, तर माऊली थोर शास्त्रज्ञ आहे. काय आहे ना की आमच्या या संतांनी शरीराचीच प्रयोगशाळा केली. मन आणि बुद्धी या उपकरणांच्या सहाय्याने अवघ्या ब्रह्मांडाला त्यांनी वेसण घातलेली आहे. त्यामुळे नाही, माहीत नाही, ज्ञात नाही अशी कोणतीही गोष्ट त्यांना नाही. माऊलीचं पसायदान एक महान विश्व प्रार्थना आहे. आपण सगळेजण पसायदान जाणतो. मांगल्याचा वर्षाव करणारा हा शांतीपाठ आहे. खरं तर समाजाने अत्यंत छळलं, पण समाजाविरुद्ध एकही चुकीचा शब्द ज्ञानेश्वरीत दिसत नाहीच. पण पसायदानामध्ये सुद्धा जे काही मागणं माऊलीने मागितलेलं आहे ते मागणंसुद्धा संपूर्ण विश्वाकरताय, मानवतेच्या कल्याणाकरताय. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. दुष्ट माणसं जावेत असं माऊलींनी कुठेही म्हटलेलं नाही आहे, तर दुष्टांची दुष्ट बुद्धी जाऊ दे. म्हणजे मग चांगली कर्म करण्यामध्ये त्यांना आवड निर्माण होईल. पापाचा अंधार दूर झाला की स्वधर्माचा सूर्य उगवेल आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. मैत्र हा शब्द अतिशय सुंदर आहे. मैत्री शब्द आला नाही आहे बरं का त्या ठिकाणी, कारण मैत्रीमध्ये देण्याघेण्याचे व्यवहार होतात. पण इथे मैत्र शब्द आला आहे आणि परस्परांमध्ये, भूतांमध्ये हे मैत्र हा प्रेमभाव वाढीला लागू दे अशी माऊलीची इच्छा आहे. पण हे सगळं घडून येण्याकरता काय व्हायला हवं आहे आधी, तर माऊली म्हणते की संतांची मांदी आळी ठिकठिकाणी आमच्यासारख्या सामान्य जनांना भेटली पाहिजे. कारण हे संत कसे आहेत, तर चालते बोलते कल्पतरू आहेत. चेतना चिंतामणींचे गाव, चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीना, असं सुंदर वर्णन या संतांचं केलं आहे. आणि हे संत जेव्हा आम्हाला मार्गदर्शन करतील, आम्हाला पुन्हा पुन्हा भेटतील, तेव्हा माऊलीचं हे सुंदर चित्र प्रत्यक्षात उमटणार आहे. शेवटचा श्लोक संजयाच्या तोंडी आलेला आहे गीतेचा, पण माऊलींनी त्यातसुद्धा सुंदर नाट्य निर्माण केलेलं आहे. धृतराष्ट्र संजयाला म्हणतोय की संजया, आता इतर काही मला ऐकवू नकोस. ते काय, ते कृष्ण अर्जुन काय बोलले ते मला आता काही सांगू नकोस. तू फक्त मला एवढंच सांग की माझ्या मुलाचा विजय होईल ना, कौरवांचा विजय होणार आहे ना. आणि त्या उत्तरादाखल यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः हा श्लोक संजयाने उच्चारलेला आहे. आणि त्याचं माऊलींनी जे निरूपण केलं आहे ते सुद्धा असंच अप्रतिम आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जी. दया तेथे धर्मू, धर्मू सखा गमू, सुखी पुरुषोत्तमू असे जैसा. काय शब्द सामर्थ्य आहे. कुठे असणार आहे जय,
अहो जिथे कृष्ण आणि अर्जुन आहे तिथेच. बहिणाबाईंचा एक प्रसिद्ध अभंग आहे बरं का. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. भागवत धर्माची मानवतेची जी इमारत उभी राहिलेली आहे तिचा पाया माऊलीने घातलाय. 18 पगड जातीच्या संतांना समत्वाने या भागवत धर्माच्या ध्वजाखाली माऊलीने आणलेला आहे. त्यात सावतामाळी आहे, नरहरी सोनार आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, जनाबाई आहे, विठोबा आहे, अगदी कान्होपात्रासुद्धा त्यामध्ये सामील झालेली आहे. आणि हे सगळे संत विठ्ठलाच्या शरणी लीन झालेले आहेत. तुकोबा या इमारतीचा कळस आहेत. या सर्व संतांनी सुद्धा आपल्या व्यवसायाशी निगडीत अशी सुंदर काव्यरचना केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यांच्या मनामध्ये सुद्धा तो भक्तिभाव इतका फुलून आला आहे की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं सावतामाळी म्हणतो, तर देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार असं नरहरी सोनार म्हणतो. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक असं सेना नाभी म्हणतो. वासनांची मुळं उपटून काढायची आहे. दळिता कांडिता तुझं गायीना अनंता असं जनाबाई म्हणताना आपल्याला दिसते. या सर्व संतांनी ज्ञानोबांबरोबर पंढरीची वारी केलेली आहे आणि ती वारी आजही आपल्याला सुरू असलेली बघायला मिळते. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. बास या गजरामध्ये आजसुद्धा लाखो लोक पालख्या दिंड्या घेऊन जेव्हा पंढरीची वाट चालताना आपल्याला बघायला मिळतात तेव्हा जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आपण बघत असतो. आणि आजच्या या मीडियामुळे तर हे फार सुंदर रीतीने आपल्या सगळ्यांच्या समोर आलं आहे, सगळ्या जगाच्या समोर आलं आहे. जगालासुद्धा हे आश्चर्य बघायला मिळालेलं आहे. अहो केवढी शिस्त आहे त्यात. कोणी आमंत्रण दिलं आहे या लोकांना, कोणी निमंत्रण पत्रिका धाडलं आहे. व्यवहारामध्ये आमंत्रणाशिवाय आपण कोणाच्या घरी जात नाही. पण हे सगळी मंडळी लाखोच्या संख्येने ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत देहभान विसरून, ऊन आहे, पाऊस आहे, थंडी, वारा, जेवायला मिळेल की नाही, झोपायला काय व्यवस्था असणारे कशाची पर्वा नाही. एका वाक्यात सांगायचं तर देहभान त्यांच्या ठिकाणी नाही आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्या पंढरीला जातात आणि वाळवंटामध्ये जो काही खेळ रंगतो एक एका लागतील पायी रे असं ते सगळं वर्णन जे ह्या संतांनी केलेलं आहे ते आजही आपल्याला बघायला मिळतं. आणि ते सगळं निर्माण करण्याचं श्रेय ज्ञानेश्वर माऊलीला आपल्याला द्यावं लागेल, कारण पाया त्यांनी रचला आहे आणि ज्ञानोबा त्याचे कळस झाले. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचा सागर आहेत. त्यामुळे सर्व संतांच्या मनामध्ये ज्ञानेश्वरांबद्दल अत्यंत आदरभाव आहेच. पण त्याचबरोबर ज्ञानोबा माऊली या शब्दांनी आपलं प्रेमसुद्धा व्यक्त केलं आहे. जनाबाई काय म्हणते बघा, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, माऊलीला सखा माझा असं ही जनाबाई म्हणते. अहो सखा काय सुंदर शब्द आहे बघा. माझा सखा, केवढं प्रेम आहे त्यामध्ये. आणि सर्वच संतांच्या मनामध्ये ज्ञानोबा माऊलीबद्दल हे प्रेम आहे. खरं तर हे विश्वची माझे घर अशी प्रतीती घेणाऱ्या या ज्ञानसागराला आपण अत्यंत नम्रपणाने नमस्कार करावा. पण ज्ञानोबा माऊली अशी प्रेमाची सद्गदित साथ घालून या माऊलीच्या कुशीमध्ये शिरावं, ज्ञानेश्वरीच्या कुशीत शिरावं आणि अमृताची वृष्टी अनुभवावी आणि जीवन आपलं कृतकृत्य करावं, चिंतन करावं, एकतरी ओवी अनुभवावी. जय गजानन. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम तत्सत.